ज्यांनी हा सर्वे केलाय त्या सी वोटरचे मॅनेजिंग डायरेक्टर आपल्या बरोबर आहेत यशवंत देशमुख. अनुजा, आपण त्यांच्याशीच चर्चा करू शकतो. यशवंत देशमुख आपल्या बरोबर दिल्लीमधनं जॉईन झालेले आहेत आणि आतापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वेमध्ये त्यांनी आपल्याला इकडे. यशवंत, मनापासून स्वागत तुमचं. यावेळेस महाराष्ट्रातनं तुम्हाला काय प्रतिक्रिया अपेक्षित आहेत? कारण गेल्या 4 सर्वेमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही चुकताय आणि बरोबर निघालात. आता यावेळेस शिंदेचं अप्रुव्हल रेटिंग वाढलेलं दाखवत आहे, पण वोट पर्सेंटेज मध्ये मात्र महाविकास आघाडी पुढे जाताना दिसते. काय सर्वे आहे काय हा? महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे, आम्ही लोक जसं काय सांगू, म्हणजे इतकं जोरदार आहे की प्रत्येक दिवस असं वाटतं की काहीतरी नवीन समीकरण येणार का. पण जसं आम्ही लोकांनी गोष्ट केली होती गेल्या 2 वर्षापासून, आम्ही लोकांनी MOTN मध्ये सरळ सांगितलं होतं की जी महायुतीची जे परिकल्पना आहे त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा अभाव आहे, त्याच्यामध्ये त्रास आहे. आणि महाविकास आघाडी जवळजवळ म्हणजे जे लोकसभेचे निवडणुकीचे जे रिझल्ट आले त्याच्यानी पण कन्फर्म झाला की त्या लोकांनी अलायन्स प्रॉपर केलं आणि प्रॉपरली कॅन्डिडेट सिलेक्शन केलं असं वाटतं. पण सगळ्यात जास्त मला असं वाटतं की जे आधीपर्यंत आम्हा लोकांचा पूर्ण फोकस फक्त अलायन्सवर होता, असं काही चुकीची आपली अनालिसिस झाली का असं पण वाटते का की लोकसभेच्या वेळेला अलायन्सचा प्रॉब्लेम कमी झाला. आणि मला असं वाटतं की जे 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 निवडणुकीचे रिझल्ट जे मराठवाडा आणि विदर्भ रिजन्समधून आले ते सगळ्यात जास्त धक्कादायक होते भाजप करता. का की काँग्रेस वर्सेस BJPची फाईटमध्ये तिथे काँग्रेसनी गेन केलं. आणि सध्या जे आपला MOTNचे नंबर्स दाखवतात त्याच्यामध्ये काँग्रेस हा इंडिव्हिज्युअली स्पीकिंग नंबर 1 सारखी पार्टी येऊन राहिली तिथे. आता हा स्ट्रेंज आहे. स्ट्रेंज म्हणजे असं प्रमाणे स्ट्रेंज आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही लोकांनी जितके निवडणूक बघितले, 2014 मध्ये जे असेंब्ली इलेक्शन झाला त्यावेळेला काँग्रेस लिटरली नंबर 4 ची पार्टी झाली तिथे महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सध्या एकमात्र पार्टी आहे जी फेसलेस आहे. नेतृत्वाचा फेस तिथे काही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा काही मोठा नाव कोणता आला ते सगळं नाही आहे. तर जे सगळ्यात हिरो आहे त्याच्यामध्ये जितके फेस सांगात ज्यांचा नाव येतं म्हणजे मुख्यमंत्री पद करता किंवा पंतप्रधान करता पद करता, ते सगळे हे जितके पार्टी त्याच्यामध्ये येऊन राहिले. तरीही महाराष्ट्रामध्ये लीडरलेस ग्रोथ ज्याला म्हणतात ते एक विचित्र सारखी गोष्ट आम्हाला दिसते MOTN मध्ये. आणि काँग्रेसला जे लाभ होऊन राहिला आहे तो विचित्र सारखा, त्यामुळे आम्हा लोकांना विचित्र सारखा दिसतो. पण लाभ होऊन राहिला आहे त्यांना. आणि मला आश्चर्य आता होणार नाही की जेव्हा विधानसभेचे निवडणूक झाले त्यावेळेला म्हणजे काँग्रेस म्हणजे टॉप पार्टीमध्ये येऊ शकते ह्याच्यामध्ये मला आता आश्चर्य होणार नाही महाराष्ट्रात. नाही, पण तरी सुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट मला ही जाणवली की एकनाथ शिंदेचं अप्रुव्हल रेटिंग आतापर्यंत त्यांचं रेटिंग कधीच वाढलेलं आपण बघितलं नव्हतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट की जे पुढचं ग्राफिक्स आम्हाला दाखवायचं आहे की आता जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर काय फरक पडेल. म्हणजे त्याचं पण जे नंबर सी वोटरने दिलेले ते प्रश्न विचारून मग मला विधानसभेवरती खरं तर त्यांच्याकडे जायचं आहे की लोकसभा निवडणुका आत्ताच्या काळात झाल्या तर काय होईल. अनुजा, सो इंडिया टुडे सी वोटरने जो सर्वे केलेला आहे त्याच्यानुसार मूड ऑफ द नेशनचा सर्वे सांगतो की आजच्या घडीला जर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला 12 जागा मिळतील. म्हणजे ज्या त्यांना आता लोकसभा निवडणुकांमध्ये 9 मिळालेल्या त्या 3 वाढून 12 होतील. सेम काँग्रेसच्या सुद्धा वाढतायत. काँग्रेसला 13 मिळालेल्या होत्या त्या त्यांच्या 16 वर जातील. आणि हेच त्यांचे अलायन्स पार्टनर्स जर पाहिले म्हणजे भाजप आणि काँग्रेस राष्ट्रीय पक्षांच्या जागा वाढतायत. पण जे महाराष्ट्रातले 2 फुटलेले पक्ष आहेत ज्यांचा लोकसभेमध्ये जी टॅली होती ती घटलेली पाहायला मिळते. ती त्यांनी कंबाईन टॅली टाकलेली आहे. म्हणजे महायुतीमध्ये विचार करायचा झाला तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण सीट्स या 6 येतील. आजच्या घडीला जर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर 8 वरनं ते 6 वर घसरतील. आणि हेच शिवसेना, UBT आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या जागा सुद्धा 14 वर येतील. म्हणजे 9 आणि 8 मिळून जे ते 17 वर होते ते 3 ने घसरून 14 वर येतील असं हा सर्वे सांगतोय. आता इकडेच यशवंत इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये आपण बघितलं की ज्या काँग्रेसचा जो गेन आहे तो अगेन्स्ट भारतीय जनता पार्टी आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस आणि काँग्रेसचं रिवायवल झालेलं आपण बघतोय ते अगेन्स्ट भारतीय जनता पार्टी बघायला मिळते. मग अशा परिस्थितीमध्ये 3 महिन्यात
काँग्रेसच्या पण जागा वाढतायत आणि भाजपच्या पण जागा वाढतायत. हा फरक काय? आणि तुम्ही विधानसभेचे नंबर देत नाही आहात, म्हणून मला त्याच्यावर पण विचारायचं आहे. म्हणजे असं आहे की बायपोलरायझेशन ज्याला म्हणतात ते सरळ दिसतं आणि जे मार्जिनल सीट्स आहेत त्याच्यामध्ये फ्लिपिंग आहे. पण काँग्रेसची ग्रोथ स्टोरी महाराष्ट्रामध्ये आहे ती फक्त मराठवाडा आणि विदर्भ ओरिएंटेड आहे आणि त्याच्या कारणाने मला असं वाटतं की एक रिवायवलचे जे स्ट्रॉंग सिग्नल येऊन राहिले आहे. जसं आम्हा लोकांना आधी वाटत होता की काँग्रेस अगेन्स्ट बीजेपी ही एक पद्धतीने म्हणजे एक फॉरगॉन कन्क्लुजन सारखा दिसत होता, जसं लाईक मध्य प्रदेशमध्ये झाला किंवा छत्तीसगडमध्ये झाला किंवा गुजरातमध्ये झाला. तशीच स्थिती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते असं वाटत होतं. पण लोकसभेच्या निवडणुकाच्या नंतर हॅमोटियन आपला आला त्याच्यामध्ये असं वाटत नाही. असं नवीन सर्वेक्षणामध्ये अगदी सरळ दिसतं की काँग्रेसनी फर्दर स्ट्रेंथन केलं आहे आणि स्ट्रेंथन जे केलं आहे ते त्यांचे जे डायरेक्ट कंटेस्टचे एरियाज आहे त्याच्यामध्ये केलं आहे. तर विधानसभेच्या निवडणुकाच्या वेळीला काँग्रेस असेच ट्रेंड आपले घेऊन गेली तर लार्जली स्पीकिंग तुम्हाला असं वाटू शकतं की नंबर 1 सीट प्रमाणे काँग्रेस येऊ शकते. पण भाजप करता त्रास त्याच्यामध्ये होणार का की भाजप ला सीट ॲडजस्ट करवायची आपल्या अलायन्स पार्टनर संघात नॉन मराठवाडा आणि नॉन विदर्भ एरियाजमध्ये जास्त आणि तिथे कमी सीटवरती कंटेस्ट करून जास्त स्ट्राईक रेट नाही आला तर लार्जर वोट होऊनही भाजपची सीट कमी असू शकते का की भाजपचा वोट शेअर पॅन महाराष्ट्र आहे पण काँग्रेसचा वोट शेअर ते व्यवस्थित जास्त कन्सन्ट्रेटेड आहे फक्त 2 रिजनमध्ये. तर लार्जर वोट शेअर सांगत भाजपची सीट कमी येऊ शकते किंवा कमी वोट शेअर घेऊन काँग्रेसची सीट जास्त येऊ शकते. ही अशी पण शक्यता आहे. नाही, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला त्याच्यामध्ये जाणवते ती ही की लोकसभेमध्ये आपण जेव्हा जेव्हा चर्चा करायचो त्यावेळेस तुम्ही मोदी फॅक्टरचा उल्लेख करायचा. तुम्ही प्रदीप गुप्ता सगळे पोलस्टर मोदी फॅक्टरचा खूप उल्लेख करायचे की मोदी फॅक्टर आल्या की या गोष्टी चेंज होतील. इकडे अभिजित ब्रह्मनाथकर बसले ते सुद्धा मोदी फॅक्टरला खूप इम्पॉर्टन्स द्यायचे. पण या सगळ्या नंतर सुद्धा मोदी फॅक्टर महाराष्ट्रामध्ये चालू शकला नाही. म्हणजे जे काही 8-10 आपण म्हणायचो की 7-8% त्यांची मतं मोदींची आहेत आणि ती ऍड होतील त्याचा फायदा होईल. त्याच पद्धतीने आपण बघतोय की शिंदेचं जे अप्रुव्हल रेटिंग वाढलंय त्याचा फायदा हा महायुतीला होईल का विधानसभेमध्ये कन्व्हर्जन केलं तर. लोकसभेमध्ये तुम्ही कन्व्हर्जन करताय लोकसभा सीट्समध्ये तिथे काँग्रेस आणि भाजप पुढे जाते. पण असेंब्ली सेगमेंट्समध्ये जर आपण कन्व्हर्जन केलं तर त्याचा फायदा हा महायुतीला होईल असं वाटतं का? कारण शिंदेचं अप्रुव्हल रेटिंग तुमच्या पोलमध्ये जास्त चांगलं दिसतंय की वाढलेलं दिसतंय आपल्याला. ते अप्रुव्हल रेटिंग मला असं वाटतं फक्त आणि फक्त हे बहुतेक जे नवीन स्कीम आणली त्याच्या कारणाने नंबर आलेले आहे आणि पुढच्या 1 महिन्यात 2 महिन्यात त्याचे किती EMIs मी म्हणू शकतो म्हणजे कितीदा ते पेमेंट होणार लोकांना माझी लाडकी बहिणी योजनामध्ये त्याच्यामध्ये आणि फिमेल वोट बँकचा काही मुवमेंट होणार का हे आम्हाला ह्याच्यावरती आपल्याला जास्त कन्सन्ट्रेटेड स्टडी हवी आहे का की लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शनचे इक्वेशन्स पुष्कळ वेगळे असतात. हे आपल्या डोक्यात आपल्याला ठेवायचं आहे आणि मोदी डिव्हिडंड जे लोकसभेमध्ये मिळाला ते विधानसभा इलेक्शनमध्ये मोदी डिव्हिडंड काही महायुतीला मिळणार नाही. तर त्यांना नवीन स्कीम नवीन योजना काहीतरी असं करायचा होता त्या लोकांनी केलं. सध्या त्या स्कीम करता खूप उत्साह आहे जे आम्हा लोकांना स्टडी करायचं आहे आता पुढच्या 1-2 महिन्यामध्ये की जे उत्साह आहे तो स्कीम करता तर ठीक आहे पण लोकांना किंवा बायकांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले त्याचा उत्साह पण ठीक आहे पण ते पैसे जे आले ते वोटमध्ये कन्वर्ट होणार का की पुष्कळदा आम्ही लोकांनी हे पण बघितलं आहे की जेव्हा एकदा अँटी इन्कम्बन्सीचा मूड बनून जातो किंवा लोकांचा मन एकदा बनून जातो की आम्हा लोकांना या सरकार ठेवायची की नाही ठेवायची त्याच्यानंतर लोक म्हणजे स्कीमचा लाभही घेतात पैसेही घेतात पण वोट आपल्या मनानेच करतात. त्याचानी इम्पॅक्ट होत की नाही होत त्याचा संशय असतं की ते इम्पॅक्ट सरळ ट्रान्झॅक्शन होणार की नाही.
आता शो मध्ये राजदीप मला म्हणत होता की महाराष्ट्राचा इलेक्ट्रेट जे आहे ते ट्रान्झॅक्शनल इलेक्ट्रेट आहे, त्याला असं वाटतं की आम्हाला काय मिळतो त्याच्यामध्ये. पण माझा तसं मत नाही आहे. माझं असं मत आहे की ट्रान्झॅक्शनल वोट किंवा लाभार्थी वोट हा संबंध भारतात असं त्याची हायपोथेसिस आणि परिकल्पना आहे. पण ही पण तितकेच सत्यवचन आहे की गेल्या पुष्कळ राज्यामध्ये आणि डिफरंट इलेक्शन्समध्ये आम्ही लोकांनी असं ऑब्झर्व केलं आहे की स्कीम आणि लाभार्थीचा लोक लाभ घेतात, पण त्या लाभार्थीच्यामुळे ते लोक वोट देतात असं पण नाही आहे. तर आम्हा लोकांना पुढच्या 2 महिन्यांमध्ये म्हणजे प्रॉपरली हे स्टडी करावं लागेल की ही जर नवीन स्कीम आहे ज्याच्याकरता इतकी जास्त चर्चा आहे, इतका उत्साह आहे, ते उत्साह स्कीमचा लाभ घ्याय करता आहे किंवा तो उत्साह कन्वर्ट होणार वोट द्याय करता मध्ये पण. तर तो एक खूपच फाईन लाईन आहे त्याच्यामध्ये साहिल. तर आम्हा लोकांना त्याच्यावरती अगदी म्हणजे खूपच क्रिटिकली त्याला स्टडी करावा लागेल. प्रश्न विचारायचा अभिजित. यशवंतजी नमस्कार, अभिजित ब्रह्मनाथकर बोलतोय. तुमचा मूड ऑफ द नेशन जो आहे तो मोदी सरकारनी जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यानंतर 15 जुलै ते 10 ऑगस्ट केलेला आहे. लोकसभा निवडणूक ही मोदी सरकारला निवडून द्यायचं की नाही द्यायचं त्याची निवडणूक होती. पण आता महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक आहे की शिंदे सरकारला निवडून द्यायचं की नाही द्यायचं त्याचं आहे. त्यामुळे आता हे जे आकडे आपल्याला दिसतात त्याच्यावर लोकसभेचा किती परिणाम कायम राहील का तो बदलून जाईल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की पुष्कळ चेंज होणार, खूपच बदलून जाणार आहे. का की इतका डायनामिक सिनेरिओ आहे. म्हणजे महाराष्ट्र राजकारण असं ते पण डायनामिक आहे आणि पुष्कळ इक्वेशनही चेंज होऊ शकतात असं मला वाटतं. का की अजून अजित पवारचे स्टेटमेंट मी म्हणजे तुम्ही ते वाचा किंवा काय स्टेटमेंट आहे त्यांचा की काय चूक झाली काय नाही झाली. शिंदे ग्रुप जास्त असर्टिव्ह आहे. आम्हा लोकांना पण माहिती आहे ते स्कीमचा समोर मुख्यमंत्रीचं नाव लावायचा त्याची एक परिकल्पना ते आली तर ते जास्त असर्टिव्ह आहे. का की भाजपचा ग्राफ खाली गेला आहे. तर असं वाटतं की भाजपला सोडून प्रत्येक गुट असर्टिव्ह आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं ते असर्टिव्ह आहेच, पण इथे पण शिंदे आणि अजित पवार सगळ्यांचं असर्शन वाढलेलं आहे. फक्त भाजपचं असर्शन कमी झालं का की लोकसभेमध्ये त्यांचे नंबर कमी झाले. पहिल्यांदा केंद्रमध्ये पंतप्रधान मोदींची गव्हर्नमेंट अल्पमतमध्ये आहे असं त्यांना वाटतं. तर एक विचित्र इक्वेशन आहे. तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी असं वाटतं की काही नवीन डेव्हलपमेंट होणार काय, आणि नवीन जे डेव्हलपमेंट आहे तो इतका डायनामिक आहे महाराष्ट्रात सध्या. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही लोकांनी बघितलं की म्हणजे जे असंभव सारखे इक्वेशन होते ते सगळे आम्ही संभव सारखे बघितले. आम्हा लोकांना स्वप्नामध्ये पण एखादा कधी असं आलं होतं का की राहुल गांधी सपोर्ट करणार उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करता आणि उद्धव ठाकरे सपोर्ट करणार, किंवा म्हणजे बाल ठाकरेचा मुलगा सपोर्ट करणार राजीव गांधी सिंहचे मुला करता पंतप्रधान करता. अशी इक्वेशन आम्ही लोकांनी कधी कल्पनाही केली होती का? तर राजनीती इक्वेशन मध्ये राजकारण मध्ये थँकफुली काहीही असंभव नाही, कोणताही इक्वेशन असंभव नाही आहे. महाराष्ट्रामध्ये हे आपण धरून चाललो होतो की कधी ना कधीतरी पवार आणि भाजप एकत्र येऊ शकतात. म्हणजे ते अजित पवार गेले खरं तर, पण हे तर 99 पासून तुम्हाला माहिती आहे की अनेकदा ही चर्चा झालेली आहे. आय मीन यू हॅव बीन डुईंग सर्वे सिन्स सो लॉंग टाइम. तुम्हाला माहिती आहे की अनेकदा या गोष्टींची चर्चा झाली आणि शेवटी ते खऱ्यात उतरलं. अभिजित करंडेला एक प्रश्न विचारायचा. यशवंत सर, अभिजित बोलतोय. मला प्रश्न असा विचारायचा की एकतर 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात कुठल्याही मोठ्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. म्हणजे महापालिका, झेडपी, इतर कुठल्या निवडणुकांमध्ये लोकांना ती संधी मिळाली नव्हती आपलं मत व्यक्त करायची. 2 पक्ष फुटले, ईडी सीबीआयच्या कारवाया, मराठा आंदोलन, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं का की आत्ता ज्या वेळेला हे पहिला राग जो असतो लोकांचा, पहिलं मत जे असतं ते देऊन झालं लोकसभेला, त्यांचा राग जो होता तो त्यांचा व्यक्त करून झालेला आहे. आता ज्या वेळेला इक्वेशन्स विधानसभेला बदलतात त्यावेळेला जे मुद्दे लोकसभेला होते, म्हणजे ईडी सीबीआयचा असलेला आरोप होता किंवा पक्षफुटीचा होता, त्याचा परिणाम कॅरीड अवे होईल का विधानसभेला?
उत्तम प्रश्न आहे. का की आम्ही लोकांनी MOTN मध्ये एक प्रश्न टाकला की लोकांना विचारायला करता की हा जर जनादेश आहे, ह्या जनादेशला ची अभिव्यक्ती त्यांची अभिकल्पना काय आहे, त्यांची परिकल्पना काय किंवा त्यांचं अनालिसिस काय आहे की का असं जनादेश आला. तर त्याच्यामध्ये एक क्लासिकल इक्वेशन आम्हा लोकांना आला की जेव्हा मी क्रॉस टॅब्युलेशन केला, ज्या लोकांनी NDAला वोट दिला, ज्या लोकांनी अपोजिशनला वोट दिला, तर जे अपोजिशनला वोट करणारे लोक होते त्यांचा मुख्य मंतव्य असा आला की हा जनादेश असं आला की लोकांना भारतमध्ये एक प्रॉपर आणि स्ट्रॉंग अपोजिशन हवा होता. तर तो मुख्य कारण आहे की असं आला. आणि जे भाजपचे वोटर होते त्यांचा मेजर असा आला की एक कंटिन्युटी तर मोदीचा फॅक्टर ते वेगळं आहे, पण जे का मनाप्रमाणे का असे रिझल्ट आले नाही त्याचा मेन अनालिसिस त्यांचा होता की अहंकारचा अगेन्स्ट हा इक्वेशन आला. तर तुमचं जे म्हणणं आहे की असं वोट देऊन त्यांचा जसं प्रेशर कुकरमध्ये सेफ्टी वॉल्व असतं ना की ते सेफ्टी वॉल्व मधून ते ऍक्सेस राग ते निघून गेला, हा एक हो ही क्लासिकल अनालिसिस आहे. म्हणजे विचार करण्यासारखी आहे की म्हणजे असं पण होऊ शकतं का की भाजपचे वोटर्समध्ये पण त्या लोकांना असं वाटत होतं की समहाव त्यांचा 10 वर्षामध्ये सत्तामध्ये राहून एक त्यांच्यामध्ये अहंकारचा पुट आलेला आहे असं भाजपचे वोटर्सचा मत आहे की त्याच्यामुळे हे जे वोट आणि सीट कमी झाली त्या अहंकारामुळे झाली की. आणि अपोजिशन वोटर्सचं असं फक्त म्हणणं आहे की लोकांनी अपोजिशनला स्ट्रॉंग करवायसाठी त्या असा मॅन्डेट असा जनादेश दिला. तर आता तो राग काढून गेला, सगळं गेला, तर सगळे इक्वेशन रिबूट झाले का? मला असं वाटतं की हा पण एक डायनामिक इक्वेशन आहे आपल्याला त्याच्यावरती. का की एक गोष्ट ठीक आहे की अँटी इन्कम्बन्सी आणि ते राग सगळं ठीक आहे, पण अजूनही जसं आम्ही तुम्ही सांगतो की हरियाणाचे इक्वेशन मध्ये आम्हा लोकांना सरळ दिसतं की भाजपचं अगेन्स्ट राग आहे आणि देयर इज पॉझिटिव्हिटी टुवर्ड्स काँग्रेस, म्हणजे एक पॉझिटिव्ह मॅन्डेट आहे काँग्रेस करता किंवा त्या डायरेक्शन मध्ये आम्हा लोकांना दिसतं. महाराष्ट्रामध्ये राग दिसतं पण दुसऱ्या पक्षासाठी खूप आनंद आहे, खूप छान आहे आणि पॉझिटिव्ह फीडबॅक आहे असं अजून दिसत नाही. तर नेगेटिव्ह मॅन्डेटचा तर स्कोप दिसतं पण अजून पॉझिटिव्ह मॅन्डेट्सचा स्कोप दिसत नाही त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे हा तुमचा असर्शन हा पण म्हणजे आपल्याला अभ्यास करायसारखा आहे. शोध करूया आपण की म्हणजे किती असे लोक आहे की ज्यांना असं वाटतं की आमचा राग होता, आम्ही राग काढला, पण समोरचा पॉझिटिव्ह मॅन्डेट नसला तर आम्ही कुठे देऊ. का की एक प्रश्नावरती आम्हा लोकांना पण ते वाटलं की जेव्हा रेटिंगमध्ये आम्ही लोकांनी अपोजिशन लीडर्स करता विचारलं की म्हणजे अपोजिशन लीडर्सची रेटिंग कशी आहे, त्याच्यामध्ये 50% जवळजवळ लोकांचा अभिप्राय नव्हता, म्हणजे डोंट नो कान्से सारखा आला. त्याच्यानी आम्हाला वाटलं की क्लॅरिटी नाही आहे. एका पक्षावरती राग होता पण दुसऱ्या पक्षाकरता काही खूप प्रेम होता असं नाही आहे. तर तुमचा प्रश्न उचित आहे त्याप्रमाणे महाविकास आघाडीला एकदा राग काढून गेला त्याचा न्यू इक्वेशन सेटिंग होणार का? नाही, म्हणजे महाविकास आघाडीला एक नेता ठरवावा लागेल असं कुठेतरी दिसतंय का? कारण विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत, मला नाही वाटत की त्याच्यावरती फार काही रेटिंग मिळू शकेल. अगदी नक्की आहे, त्यांना नेत्याचं नाव द्यावा लागेल. महाविकास आघाडीला नेत्याचं नाव तर द्यावं लागेल, पण क्लासिकली स्प्रिंग साहिल मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये सबंध त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काँग्रेसची लॉटरी लागेल का? की काँग्रेस याच्याजवळ काही फेस नाही आहे, लीडरशिप नाही आहे, जी नंबर 4 ची पार्टी होऊन गेली होती महाराष्ट्रामध्ये, त्या काँग्रेसला डिफॉल्ट अपोजिशन इन विदर्भ, डिफॉल्ट अपोजिशन इन मराठवाडा व्हायचा लाभ मिळणार आणि नंबर त्यांचे सगळ्यात जास्त आले तर त्यांची लॉटरी पण लागू शकते. नाही, आता गंमत अशी आहे, तुम्ही म्हणालात तसं वाफ निघून गेली आहे, पण तो भात शिजलाय की नाही अजून आपल्याला माहित नाही. पण कारण आपल्याकडे असेंब्लीचे नंबर काही तुम्ही दिलेले नाही आहेत, तुम्ही लोकसभेचे नंबर दिलेत, पण आम्ही प्रयत्न केलाय की ते सुपर इम्पोज करायचं असेंब्ली सेगमेंट्स वरती. अनुजा,
त्याच्यावरनं मला असं वाटतं आपण विचारलं पाहिजे. त्यांनी दिला नाही नंबर, आपण त्यांना नंबर देऊया, विचारूया त्यांना की बरोबर येतोय का नंबर. देशमुखजी, कारण तुम्ही जे वोट पर्सेंटेज दाखवताय त्याच्यामध्ये फार काही ड्रास्टिक डिफरन्स पाहायला मिळत नाहीये, अगदीच छोटासा डिफरन्स येतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने असेंब्ली वाईज त्याचं अनालिसिस केलेलं होतं त्याच्यामध्ये महाविकास आघाडी जवळपास 159 सीट्सवर लीडिंग होती आणि तेच महायुती ही 127 सीट्सवर लीडिंग होती. सो आता पण वोट पर्सेंटेजमध्ये फारसा डिफरन्स नसल्यामुळे विधानसभेला सुद्धा आता अशी स्थिती असू शकते असं तुम्हाला वाटतं का, की महायुती ही 120 ते 130च्या मध्ये राहील आणि महाविकास आघाडी 150च्या घरात जाईल? असू शकते या स्थितीमध्ये, म्हणजे 150 पैकी वरती महाविकास आघाडी पण जाऊ शकते. आणि तेच मी सांगतो की जे रिजनल व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये ही पण विचित्र स्थिती असू शकते की महाराष्ट्रामध्ये भाजप नंबर 1 पार्टी हा वोट शेअरचा प्रामाणिकतेने म्हणजे नंबर 1 पार्टी असू शकते, पण सीट शेअरमध्ये काँग्रेस नंबर 1 पार्टी पण होऊ शकते. ते ही विचित्र परिस्थिती का की काँग्रेस वर्सेस बीजेपी हे दोन रिजनमध्ये होणार आणि सगळी जितकी पार्टी आहे त्यांचा जे आहे ते मुंबई, कोकण, उत्तरी महाराष्ट्र, पश्चिमी महाराष्ट्र त्याच्यामध्ये असू शकते आणि फक्त काँग्रेस वर्सेस बीजेपी विदर्भ आणि मराठवाडामध्ये असू शकते. ही स्थिती आली तर बीजेपी पॅन महाराष्ट्रामध्ये लार्जेस्ट वोट शेअरची पार्टी बनू शकते, पण काँग्रेस पॅन महाराष्ट्रामध्ये लार्जेस्ट सीट शेअरची पार्टी. ही विचित्र आहे. कबीरसी भाषामध्ये उलटबासी त्याला म्हणतात. कबीर दास म्हणत होते बरसे कंबल भीगे पाणी, तर तशी उलटबाशी सारखी अशी स्थिती असू शकते महाराष्ट्रामध्ये. यशवंतजी, यालाच एक मुद्दा जोडायचा आहे मला की तुम्ही म्हणत होतात मराठवाडा आणि विदर्भामध्ये भाजपला सर्वात जास्त नुकसान आहे. तर विदर्भामध्ये ते दिसतं कारण भाजपच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे, कुणबी समाज विरोधात गेलेला हा आपल्या लोकसभा निवडणुकीत दिसला. परंतु महाराष्ट्रात आता एक एक्स फॅक्टर आहे, तो म्हणजे मनोज जरंगे पाटील काय करतील. त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली तर काय, आणि जर त्यांनी लोकसभेसारखं पाठिंबा दिला तर काय, याचं चित्र तुम्हाला आगामी 2 महिन्यात कसं दिसतंय? पॉलिटिकल इक्वेशनिंग मध्ये त्याचं महत्व आहे. मी असं नाही म्हणू शकतो की त्याचं महत्व नाहीये, पण मी लोकांना मतदारांना जेव्हा विचारलं की डोक्यात त्यांचा सगळ्यात मोठा इक्वेशन किंवा इश्यू काय होऊन राहिला, का असं वाटतं, काय कोणता इश्यू जास्त महत्वपूर्ण होणार आहे त्यावेळेला, तर महाराष्ट्र वेगळं होतं झारखंड किंवा जम्मू काश्मीर किंवा हरियाणाचे इक्वेशनवरून, का की महाराष्ट्रामध्ये फार्मर इक्वेशन पण मोठा एक आला. आता फार्मर इक्वेशनचा तुम्ही कास्ट एनालिसिस इक्वेशन पण म्हणू शकता, ते वेगळी गोष्ट आहे, पण म्हणजे शेतकऱ्यांची जे समस्या आहे आणि त्यांचे जे इश्यू आहेत तो पण एक इक्वेशन येणार. आता रिझर्वेशन आपोआप त्याचा प्रामाणिकतेने फक्त 3% की 3 किंवा 4% लोकांचा आला होता की रिझर्वेशन इम्पॉर्टंट इश्यू आहे, आणि जवळजवळ 12 किंवा 12 किंवा 13% लोकांचा असं आलं होतं की नाही शेतकऱ्यांचे इश्यू जे आहे, मुद्दे जे आहेत ते जास्त महत्वाचे आहे. तर 3%, 4% किंवा 12-13% असं तुम्ही कम्पेअर केला तर तुम्हाला वाटेल की इतका मोठा रिझर्वेशन इश्यू नाही आहे. पण जेव्हा तुम्ही टॉप 2 पार्टी किंवा 44 आणि 42% असं वोट शेअरची परिकल्पना करता बघता त्यावेळेला तुम्हाला हे पण वाटतं की फक्त 2% तर डिफरन्स आहे. तर 2% जे डिफरन्स आहे त्या इक्वेशनमध्ये मराठा रिझर्वेशन त्याला इश्यू म्हणणारे लोक आणि त्याच्यावरती वोट टाकणारे लोक ते 4%ही असले तर ते महत्वाचे होणार. का की खूपच नेक अँड नेक फाईट असली तर त्यावेळीला असं इक्वेशन, असा इश्यू, जेव्हापर्यंत कोणताही इश्यू पॅन महाराष्ट्र आणि दुसरा येत नाही त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. मुद्दा एक अजून एक ग्राफिक्स आपल्याला घ्यायचं आहे कारण तो अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे महाराष्ट्रामधला की आमदारांचं सॅटिस्फॅक्शन लेवल काय आहे त्याचं हे अत्यंत इम्पॉर्टन्स ठरतं. मला वाटतं अनुजा की तो मुद्दा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा ठरेल की जर म्हणजे आपल्या या सर्व्हेमध्ये पण आपल्याला बघायला मिळालंय की महाराष्ट्रामधल्या एक्झिस्टिंग आमदारांच्या सॅटिस्फॅक्शन बद्दल जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा 40% ऑलमोस्ट लोक असं म्हणतात की नाही वी आर सॅटिस्फाईड विथ आर MLAs.
त्यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी बनावी तेवढी बघायला मिळत नाहीये. याचं कारण काय सांगता येईल, अँड विल दॅट बी अ मेजर फॅक्टर? कारण मॅक्झिमम आमदार असे आहेत की ज्यांचा सेकंड, थर्ड, फोर्थ टर्म ऑलरेडी सुरू आहे. यशवंत, महाराष्ट्र वेगळं आहे ह्याप्रमाणे तिन्ही काकी MLA जितके आमदार आहेत त्यांचं अगेन्स्ट अँटी इन्कम्बन्सी जे पोल बाउंड स्टेट्स आहेत दुसरे किंवा हरियाणा किंवा झारखंड, जम्मू काश्मीरमध्ये सध्या तर MLA नाही आहे पण MPs आहे, तिथे जास्त आहे. महाराष्ट्रात मला असं वाटतं की जे लोकल फिल्डम आहे ना, आपल्या प्रभाव क्षेत्र, तर प्रत्येक आमदाराचं म्हणजे स्वतःचं पण एक वोट बँक आहे. पुष्कळ लोक असे ज्यांना पार्टीचा पाठिंबा मिळाला की नाही मिळाला, कोणताही इक्वेशन त्यांचा मिळाला की नाही मिळाला, त्याच्यापैकी जास्त त्यांचा स्वतःचं कर्तृत्व आपल्या क्षेत्रामध्ये प्रभावशाली आहे आणि त्याचा एक आपला इम्पॅक्ट आहे. आणि महाराष्ट्र दुसऱ्या राज्यापैकी वेगळं आहे या इक्वेशनवरती. आणि तुम्हाला त्याचमुळे पुष्कळ तिकीट डिस्ट्रीब्युशनचा वेळीला तुम्हाला ही प्रॉब्लेम येणार आहे की कोणाला इकडे तिकीट नाही मिळालं तर तो दुसऱ्या पार्टीमध्ये गेला किंवा दुसऱ्या पार्टीचा कॅन्डिडेट इथे आला, तर ते लोक जेव्हा मूव्ह करतात ते आपला प्रभावचा बेस घेऊनच मूव्ह करतात. आपली जे त्यांची कोठरी आहे त्याला घेऊन मूव्ह करतात. आणि 40% लोकांचं असं म्हणणं की नाही ते पॉझिटिव्ह आहे आपल्या MLA करता, याचा अर्थ हा आहे की पुष्कळ MLA परत निवडणूकमध्ये परत नियुक्त होऊन येणार, परत जिंकून येणार अशी मला शक्यता दिसते. कोणत्या पार्टीच्या तिकीटवरती ते लोक कंटेस्ट करणार त्याचा काही अर्थ नाही.